हे बघा माझ्या पोटामध्ये काय निघालं ते. हर हर महादेव मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता मी निघालोय उदगीरला, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, कारण माझं पोट दुखत होतं. तर तिथं सोनोग्राफी करायला फक्त. जर काही सोनोग्राफीमध्ये निघालं तर दुसऱ्या दवाखान्यात जाऊ, नाहीतर मग जर काही नाही निघालं तर डायरेक्ट घरी. कारण त्याचे दाताचे क्लिप आहेत ना, मी गेलो होतो, ते आहेत का नाही ते चेक करायला जायचं फक्त. तिथं हॉस्पिटलमध्ये काका आहेत, त्यामुळे चाललोय. तर काहीच मी आता आलोय येरळमाळला, आणि इथून आता बस जाते उदगीरला. तर एक येईल 10 मिनिटामध्ये बस. इथून भरपूर बस आहेत लातूर उदगीर. तर हायवे वरती मी तिथे येरळमाळला थांबलो. तर मित्रांनो, मी आता बसलो बसमध्ये. मला भेटली शेवटची मला भेटली. तर काहीच मी आता आलोय उदगीर मध्ये, तिथं गव्हर्नमेंट हॉस्पिटल जवळ. तर मी चालतच आहे, इथंच आहे, कारण बस डायरेक्ट तिथं जवळ असताना ते पोलीस स्टेशन पासून 270 मीटर आहे मध्ये. आता मी सगळ्यात वरच्या फ्लोअरला जायची. ऑफिसमध्ये असतात काका. तर आता डायरेक्ट मी वरच्या फ्लोअरला जातो. मी आता आलोय ऑफिसमध्ये. हे बघा, इथं मध्ये कॅमेरा मध्ये फोन अलाउड नाही, मध्ये नको, आणि काकांना पण दाखवायचं नव्हतं ना, त्यामुळे हे बघा माझ्या पोटामध्ये काय निघालं ते. सोनोग्राफी मध्ये बघा काय दिसतंय ते. काय आहे की मित्रांनो, सोनोग्राफी करून बाहेर आलो, पोटामध्ये काहीच नव्हतं निघालं, आणि ते बाकीचं घरी गेल्यावर सांगतो. आणि आता काकांसोबत पण मी गावाकडे चाललोय बसमध्येच, कारण काकाने गाडी गावाकडे सोडले होते, 2 व्हीलर शेतामध्येच. तर आज आहे ती, आणि मी होतो छत्रपती शिवाजी महाराज चौकात उदगीरच्या. काहीच हे बघा, मी आता गावात आलो आणि मी रस्त्यानंच आहे. काही मी बिल्लाजी झालोय काहीच. आता रोडला माणसं बघत नाही ना, काही नाही, डायरेक्ट फोन काढून बोलतो. कारण लाजलो तर ते काही माझ्या घरचं माझे म्हणजे ते काही माझं पोट भागवायला येणार नाहीत. काहीच हे पाठीमाग आमचं मारुतीचं मंदिर, आणि हे आहे देवीचं मंदिर. तर हे बघा काही आमच्या गावातले लोक. तर काही समोर माझ्या ग्रामपंचायत आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर काहीच आता डायरेक्ट बघूया आपण ग्रामपंचायत. दिसली का ग्रामपंचायत रोड. बघा हे बघा. थांबा, तुम्हाला मी माझं म्हणजे मी पण दाखवतो. तुम्हाला वाटत असेल हे लाजत असेल, नाही काहीच, मी आता लाजणं बंद केलंय. काहीच ते ग्रामपंचायत मधून विचारत होते काय शूट करलास भैया म्हणून. आता जाऊ द्या, काहीच त्यांना मध्ये घेतलं असतं, पण ते त्यांच्या ड्युटीवर आहेत, शासकीय अधिकारी आहेत, ते त्यांना असं घेता येत नाही. तर काहीच बघा, आलो बघा मी आमच्या गल्लीत. थांबा, काहीच आमचं घर दाखवतो. काहीच थांबा काय हो का, काहीच हो का आमचं घर. चला काहीच, आता मी डायरेक्ट घरी जातो. मी आलो हो का आताच घरी, आणि माझ्या पोटामध्ये काहीच नाही निघालं. ते विचार करून पोट दुखत होतं वाटतं. तर काहीच नाही निघालं सोनोग्राफीमध्ये. आणि जाऊ द्या, तेवढंच आता मन तरी शांत झालं सोनोग्राफी करून. म्हणजे ते सोनोग्राफीचे 2,500 रुपये वाचले, आणि येतानाचे तिकिटाचे पण वाचले, कारण मी काकांसोबत आलो. काका गावाकडेच येत होते, आणि डायरेक्ट घरी आलो बघा. फुकट नाही, 46 रुपये मध्ये. असं जर मी एकटा बसनं वगैरे गेलो असतो, आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला जर सोनोग्राफी करायचं म्हणलं असतं, तर कमीत कमी म्हणजे सगळे डॉक्टरचे प्लस याचे त्याचे 3,000-3,500 रुपये गेले असते. काही बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल, पण मी खरंच गेलो होतो हॉस्पिटलला. नाव दिसते का, संदेश बरदाळे. चला हो काका आले बघा, ऐकायला येतो का तिथून. बघा कसं ऐकायला येत बघा, ते हसला देतो का. त्यांना दाखवत नाही, आताच मी पुन्हा दाखवतो जेव्हा मी फेमस झालो तेव्हा. तोपर्यंत दाखवत नाही मी घरचं कोणालाच. एकाला तर दाखवलं का नाही. गाईच तर आता आम्ही पोरं जिथं बसतो तिथं आलोय, आणि तिथं मनोज भैया एकटाच होता, म्हणून आता त्यानं काय केलं, मला त्याची लव्ह स्टोरी सांगितला. शब्द बोल बरं मनोज भैया. खऱ्या प्रेमामुळं मी आज ह्या पोझिशन मध्ये आहे. पण जर तुम्हाला करायचं असेल तर खरं प्रेम करू नका. फक्त फ्रेंडली मध्येच राहा तुम्ही, पण प्रेमाच्या भानगडीत पडू नका. मला एवढं सांगायचं. तर फक्त फ्रेंड सर्कलच ठेवा, फ्रेंडच्या पुढे जाऊ नका. जर ते असेल सगळं होणार, फ्युचर मध्ये काही होणार असेल तरच प्रेम करा. काय रे बघ, फ्रेंडच्या पुढे जाऊ नका मित्रांनो. हे असं मनोज भैयाचं म्हणणं आहे.
मी कोणाच्या प्रेमात पडलो नाही, ना कधी पडणार नाही. कारण मी लई स्टोऱ्या ऐकलोय आणि तुम्हाला माहिती आहे मी स्टोरी पण लिहितो. पण तेच माझ्या स्टोऱ्या अशा आहेत की ज्या वाचून तुम्ही अक्षरशः डोळ्यात पाणी आणता. तर मनोज भाईची आता एक स्टोरी ऐकून आणखीन थोडं मला कंटेंट भेटलं आणि याच्यावर पण मी एक स्टोरी लिहील. तर काय त्या स्टोरीचं नाव काय असेल ते स्टोरी बनल्यानंतर मनोज भाईकडूनच नाव घेतो मी त्या स्टोरीचं आणि ती स्टोरी पण ऐकवतो मित्रांनो तुम्हाला. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी ओम नमः शिवाय. भेटूया डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो एक 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 सांगायचं राहिलं, काल न्यूझीलंड आणि भारताची मॅच होती. त्याच्यामध्ये मी म्हणलो होतो की विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरचं अर्धशतक होईल. पण काय करावं, दोघांचं पण हुकलं थोड्या रनाने. विराट कोहलीचं 7 रनाने आणि याचं श्रेयस अय्यरचं 1 रनाने. जाऊ द्या मित्रांनो, होत असतं कधी कधी भविष्यवाणी चुकीची होते. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चला भेटूया उद्या.